नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अंदाजित कट ऑफ घेणार आहेत, जे की आज आपण पाहून घेऊत. कट ऑफ लास्ट इयर टू यावर्षीचा कट ऑफ किती लागू शकतो. सो नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचे प्रश्न वगैरे काही असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला रिक्त पदांची जाहिरात पाहायला मिळेल, जे की राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंडची आहे. अँड एकूण रिक्त पदे पाहू शकता, 165 रिक्त पदे आहेत, जे की इथे पाहू शकता. कम्पेअर टू लास्ट इयर यावर्षी रिक्त पदे कमी होते, कारण लास्ट इयर 200च्या वर खूप जास्त, म्हणजे असं 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतोच. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, लास्ट इयर म्हणजे जे 2022-23ची जाहिरात होती, तर त्यामध्ये एकूण पदे 224 होते अँड यावर्षी 165 रिक्त पदे आहेत. तर यामध्ये आपण अंदाजित कट ऑफ लास्ट इयर टू यावर्षीचा किती लागू शकतो, तर ते नक्कीच पाहून घेऊत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, 165 जागांचे कॅटेगरीनुसार रिक्त पदे किती आहेत, तर ते पाहू शकता. यामध्ये अनुसूचित जाती जमाती, देन विमा भजक, SC-BC, EWS अँड खुला प्रवर्ग. तर अशी एकंदरीत जागा आहेत, रिक्त पदं, जे की आपल्याला भूकंपग्रस्त, नंतर माजी सैनिक, पदवीधर, ऑदर रिझर्वेशनचे पाहायला मिळतील. रिक्त जागा किती आहेत काही नाही. सो बघूत आपण लास्ट इयरचा कट ऑफ, म्हणजे 2022-23चा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2022-23च्या या पदभरतीनुसार 2000 SCचा कट ऑफ 89 लागलेला होता. सो तुम्ही पाहू शकता, मी एक कट ऑफ तुम्हाला दाखवतो. अँड STचा कट ऑफ तुम्ही पाहू शकता, 79 असा लागलेला होता. देन आपण नेक्स्ट बघू. सो VJ किंवा DTAचा 91, NTB 91, जे की पाहू शकता. NTC 93 अँड NTD पण 93 असा कट ऑफ लागलेला होता, जे की आपण पुढे अजून पाहून घेतो. ओपन कॅटेगरी अँड OBCचा बघा कट ऑफ लास्ट भरतीमध्ये 91 कट ऑफ लागलेला होता. अदर बॅकवर्ड क्लास SC-BC 91 हे पाहू शकता. EWS यामध्ये 82 कट ऑफ लागलेला होता, 81 कट ऑफ, जे की पाहू शकता. सॉरी AWSचा बघा 56 लागलेला होता, मी चेक केलो, 56 लागलेला होता, सॉरी. देन अशी होती. अँड ओपन जनरल यामध्ये 95 कट ऑफ लागलेला होता. सो यावर्षीचा आपण कट ऑफ घेऊत. अंदाजित कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच. अँड तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण विचारू शकता. सो आपण यावर्षीचा कट ऑफ घेऊत. आपण रिक्त पदानुसार त्या चार्टवर जाऊ. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपली जाहिरात होती अँड यामध्ये हे रिक्त पदे होते. सो बघा आपण SCचा कट ऑफ लास्ट इयर पाहिला असेल. देन ओपनचा 91 लागलेला होता. तर यावर्षी ओपनचा जास्त लागू शकतो, कारण जागा कमी आहेत अँड विद्यार्थी पण जास्त होते, जे की ओपनचा खुला प्रवर्ग 95 प्लस लागू शकतो. 95च लागू शकतो किंवा प्लस पण लागू शकतो. देन EWSचा कमी लागू शकतो, 91 लागू शकतो. SC-BCचा पण 93 किंवा 95, ओके, 93 किंवा 95. अँड विमा जास्त लागू शकतो, 95. देन SCचा कट ऑफ बघा 95च अँड STचा पण 93 लागू शकतो किंवा 95, या दोन्हीमध्ये एक. देन VJ अँड भजक, तर यांचा कट ऑफ बघा लास्ट इयर कमी लागलेला होता अँड यावर्षी पूर्ण 95च लागू शकतो यांचा पण कट ऑफ. सो पाहून तर घेऊतच आपण, जशी अपडेट येईल. अँड 2-3 दिवसानंतर अपडेट येऊ शकते, आज पण येऊ शकते किंवा उद्या
परवा 2 दिवसात येऊ शकते, जे की रिक्त पदे 165 आहेत. गेल्या वर्षी 224 पदे होते अँड एकूण 59 पदे कमी आहेत. सो असा एकंदरीत अंदाजित कट ऑफ होता. नक्कीच अँड तुम्हाला तर माहीतच असेल कट ऑफ किती लागू शकतो, जे की पूर्ण तुम्ही पण पाहिलं असेल. एक विद्यार्थ्यांना मोटिवेट म्हणून आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे अँड नक्कीच ज्यांना 90+ मार्क आहेत तर त्यांनी 90-91+ मार्क तर त्यांनी लेखी परीक्षेचा फुल टू अभ्यास करू शकता, कारण कट ऑफमध्ये चेंजेस वगैरे होऊ शकतात. जे की गट क्रमांक 2चा कट ऑफ तुम्ही पाहिला असेल, खूप हाय लागलेला होता अँड हे अंदाजित कट ऑफ आहे, जे की 1-2 मार्क कमी जास्त होऊ शकतात. सो विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा अँड व्हिडिओ शेअर नक्कीच करा. जशी अपडेट येईल पुढील तसे आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत अँड तुम्ही यावर्षीचं तर एक मिनटं, काही विद्यार्थ्यांनी म्हटले की काय म्हणतात, मी कमेंट वगैरे वाचली की काही विद्यार्थ्यांचे त्या PDF नाव वगैरे नव्हते, तर आपण ती PDF पाहून घेतो की जे की त्यांनी 16 मार्च ते 22 एप्रिल, आता ते ऑफिशियल PDF आहे, मी तीच घेतलेली होती, जे की होती म्हणजे त्यांनी अपलोड केलेली होती, प्रसिद्ध केलेली होती. सो ती PDF दाखवतो तुम्हाला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 23 एप्रिलला PDF आलेली होती आणि मी अपडेटमध्ये कव्हर केलेली होती, जे की मी डेली अपडेट्स विद्यार्थ्यांना देत होतो मैदानी चाचणीचे. सो यांनीच म्हटलेलं आहे अँड प्रसिद्धी केलेली आहे की 16 मार्च ते 22 एप्रिल 2026 या दिवसामध्ये झालेली मैदानी चाचणीची ही PDF होती, जी की तुम्हाला खाली पण दाखवतो इथे. सो पाहू शकता, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स ग्रुप नंबर 7 दौंड पोलीस भरती इयर 2024-25, डेट 16 मार्च 2026 टू 22 एप्रिल 2026, फिजिकल टेस्ट मार्क लिस्ट. सो ही लिस्ट होती, जे की 22 एप्रिल 2026 म्हणजे काल परवा म्हणजे 23 किंवा 22ला रिलीज झालेली होती अँड आपण अपडेटमध्ये घेतलेलं होतो. सो अशी लिस्ट आहे अँड यामध्ये तुम्ही पाहू शकता विद्यार्थ्यांना गुण किती मिळालेले आहेत, जे की किंवा अजून काही अपडेट असेल तर ते पण मी घेऊ शकतो, परंतु सध्या तर मी अजून चेक केलेलं आहे अँड हीच PDF दाखवत आहे. जर अजून काही चेंजेस असतील तर अपडेटमध्ये मी नक्कीच सांगेन. जे की इथे आपल्याला विद्यार्थी कमी असं वाटत आहेत अँड काही आक्षेप वगैरे तुम्ही घेऊ शकता, जे की 100 मार्क पण विद्यार्थ्यांना खूप मिळाले होते अँड या PDF आपल्याला 100 मार्काचे विद्यार्थी वगैरे पाहायला मिळतात किंवा नाही. 1 मिनिट मी तुम्हाला स्क्रोल करून थोडंसं चेक करतो मी पण. सो विद्यार्थी मित्रांनो, पाहायला मी परंतु 100चे मार्काचे विद्यार्थी काही पाहायला मिळाले नाहीत, परंतु जशी अपडेट येईल तशी आपण या व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच कव्हर करू. तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अँड लाईक पण कमेंट पण जरूर करा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.